प्रभू यीशु ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सप्रेम सलाम. जय मसीह की. प्रियजन हो, आपण सर्वजण अत्यंत कठीण परिस्थितीमधून जात आहोत. जे परमेश्वराच्या पंखछायेखाली राहतात ते सर्वदा सुरक्षित असतात आणि जे देवाची वाणी ऐकतात त्यांच्या मडक्यातील पीठ आणि कुपीतील तेल कधीही संपत नाही. हालेलुया. आपल्याला ठाऊक आहे की सारपत या ठिकाणी एक विधवा होती आणि तिनं एलियाची वाणी ऐकली आणि संपूर्ण दुष्काळ संपेपर्यंत तिच्या मडक्यातील पीठ आणि कुपीतील तेल संपलं नाही. लॉकडाऊनमध्ये आपण जगत असताना परमेश्वर तुम्हाला आणि मला या आशीर्वादाचा अनुभव देऊ अशी आपण परमेश्वरचरणी प्रार्थना करूया. आपण सर्वजण मिळून म्हणूया. ख्रिस्ता तुझ्यावरी प्रेम वाढो, माझे तुझ्यावरी प्रेम वाढो. पायामी पडतो अर्जी करीतो, तुझवरी प्रेम वाढो. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे. आमेन. प्रियजन हो, आजच्या मननासाठी नेमण्यात आलेल्या शास्त्रपाठांचं वाचन आपण केलेलं आहे आणि जेव्हा हे तीनही शास्त्रपाठ आपण काळजीपूर्वक वाचतो, ऐकतो, तेव्हा त्याच्यामधला हा विषय या तिन्ही शास्त्रपाठांना जोडणारा आहे असं आपल्या लक्षात येतं. कारण या शास्त्रपाठामधून आपल्याला देवाची इच्छा काय आहे हे समजून घेता येतं. पवित्र शास्त्रामध्ये देवाची इच्छा सांगणारे अनेक संदर्भ आहेत. जर आपण लिहून घेतले तर फार बरं होतील. या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण त्या वचनांचं वाचन करूया, मनन करूया आणि देवाची इच्छा समजावून घेण्याचा अधिकाधिक प्रयत्न करूया. योहान सुसमाचाराचा 4 अध्याय 23 वचन, त्याचप्रमाणे योहान सुसमाचाराचा 6 अध्याय 40 वचन, संत पाऊलाचं थेसलोनिककरास पहिले पत्र याचा 4 अध्याय 3 वचन, 5 अध्याय 16 ते 18 वचन, त्याचप्रमाणे संत पेत्राचं पहिलं पत्र 2 अध्याय आणि 15 वचन, संत पेत्राचे 2 पत्र 3 अध्याय 9 वचन आणि संत पाऊलाचं तिमोथेला पहिले पत्र 2 अध्याय आणि 4 वचन. या वचनांकडे जर आपण बघितलं तर या सर्व वचनांमधून स्वर्गीय देव बापाची, स्वर्गीय देव पित्याची तुमच्या आणि माझ्यासाठी असलेली इच्छा या वचनामधून प्रगट करण्यात आलेली आहे. संत योहान सुसमाचार याचा 4 अध्याय आणि यातील काही वचनामध्ये जो एपिसोड आहे, येशू ख्रिस्त एका शमरोणी स्त्रीशी संभाषण करत आहे आणि या संभाषणातून येशू ख्रिस्त स्वर्गीय पित्याची इच्छा तुम्हाला आणि मला सांगत आहे. उपासनेसंबंधी आपलं जे मत आहे, उपासनासंबंधी आपले जे थिंकिंग आहे, आज या संदेशाच्या द्वारे आपण ते रिअफर्म करण्याचा प्रयत्न करूया. प्रियजन हो, जुन्या कराराच्या काळामध्ये अनेक वेळेला परमेश्वर देवाच्या सेवकांबरोबर तो बोललेला आहे. इसाकाच्या अर्पणासंबंधी जेव्हा अब्राहमाला आज्ञा करण्यात आली तेव्हा अब्राहम इसाकाला घेऊन मोरिया डोंगरावरती गेलेला आहे.
अब्राहामासोबत त्याचा सेवक बरोबर आहे आणि त्याला बरोबर घेऊन तो गेला असताना या ठिकाणी अब्राहाम आपल्या सेवकास म्हणाला, येथे गाढवाजवळ थांब, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. आणि आपणास ठाऊक आहे की अब्राहामानं त्या ठिकाणी वेदी उभारली, तीजवर लाकडी रचली आणि इसहाकाला आपल्या पुत्राला बांधून त्याचवरती ठेवलेला. त्यानंतर आपण उत्पत्तीच्या 28व्या अध्यायामध्ये पाहतो की याकोबाला पडलेल्या स्वप्नामधून जेव्हा तो जागा झाला तेव्हा तो म्हणाला की ही जागा म्हणजे प्रत्यक्षात देवाचं मुख असं आहे. आणि म्हणून त्या जागेवर त्याने एक स्मारकस्तंभ उभारला. ज्या ज्या ठिकाणी देवाच्या लोकांना देवाच्या समक्षतेचा अनुभव आला, देवाच्या समक्षतेची जाणीव त्यांना झाली, तेव्हा त्याने जो प्रतिसाद दिला, त्याने त्या ठिकाणी गुडघे टेकले, त्याने देवाला नमन केलं, त्याने दगड्याची आणि धोंड्याची रास उभी केली. जेथे जेथे त्यांना असा अनुभव आला त्या त्या ठिकाणी त्याने ज्या गोष्टी केल्या त्या सर्वांना एक्सप्रेशन ऑफ वर्शिप असं म्हटलं जातं, किंवा असं म्हटलं जातं की जेथे भव्यता आणि दिव्यतेची येते प्रचिती तेथे घर आमचे जुळते. हे अगदी स्वाभाविक आहे की जेव्हा आपल्यापेक्षा कोणीतरी महान, दैदिप्यमान, तेजस्वी आम्ही पाहतो तेव्हा आपोआपच आमचे हात जोडले जातात. समुद्र किनाऱ्यावर पुनरुत्थानानंतरची गोष्ट आहे की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त किनाऱ्यावर उभा होता, त्यांना मासे सापडत नव्हते, परंतु जेव्हा येशू ख्रिस्ताचं त्याने ऐकलं आणि जाळ्यामध्ये भरपूर मासे सापडले तेव्हा शिष्य म्हणाले, प्रभू आहे, प्रभू आहे. शिमोन पेत्राने अंगरखा घालून तो कमरेशी गुंडाळून घेतला, कारण तो उघडा होता, आणि त्याने समुद्रामध्ये उडी टाकली. प्रियानो, पेत्राची ही साधी कृती तुम्हाला आणि मला उपासनेचा अर्थ समजावून सांगण्यासाठी पुरेशी आहे. कारण उपासनेला इंग्लिशमध्ये वर्शिप असं म्हटलेलं आहे, आणि वर्शिपमध्ये जो महत्त्वाचा शब्द आहे तो म्हणजे वर्थ, ॲक्नॉलेजमेंट ऑफ वर्थ. जे मोलवान आहे त्याची पोचपावती, याला वर्शिप असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी देवाच्या लोकांना त्याच्या समक्षतेचा अनुभव आला त्या त्या ठिकाणी त्याने गुडघे टेकले, हात जोडले, देवाला त्यांनी नमन केलं, दगडाची अथवा धोंड्याची रास त्याने उभी केली, त्याने वेदी बांधली, आणि यालाच आपण एक्सप्रेशन ऑफ वर्शिप असं म्हटलेलं आहे. आणि ही जी उपासना आहे जुन्या काळातील, ही ठराविक ठिकाणाशी संबंधित आहे. उदाहरणार्थ पर्वत किंवा येरुशलेममधील मंदिर या ठिकाणाशी संबंधित होती. आणि म्हणून प्लेस ऑफ वर्शिप म्हणजेच उपासनेचं ठिकाण, आणि ज्या ठिकाणी उपासक काम करतो ते ठिकाण, त्याच्यामध्ये एक प्रकारचं कॉन्ट्राडिक्शन असतं, एक विरोधाभास त्या ठिकाणी असतो. आणि जणू काही ही दोन वेगवेगळ्या प्रकारची कंपार्टमेंट आहेत, या जाणीवेमध्ये आम्ही जगतो. आणि याच गोष्टीसाठी इर्मया, यशया आणि आमोस संदेष्टा भक्तजनांना, देवाच्या लोकांना अपील करत आहे, त्याची इच्छा तो प्रकट करत आहे. आणि कॉमेंटेटर असं म्हणतो, द डिझायर्ड वर्क ऑफ गॉड टू बी सीन कॉन्स्टंटली इन द लाईफ ऑफ बिलिव्हर्स. विश्वासधाऱ्याच्या जीवनातून सतत देवाची जी अपेक्षा आहे माणसाकडून, ती अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे. केवळ मंदिरामध्येच नव्हे, परंतु मंदिराच्या बाहेर आपलं जीवन जगत असताना, कौटुंबिक सामाजिक जीवन जगत असताना
देवाची अपेक्षा उपासनेच्या माध्यमातून पूर्ण झाली पाहिजे अशी देवाची इच्छा आहे. आणि याच उद्देशानं इर्मयाचा ग्रंथ याचा 7वा अध्याय आणि 1 ते 15 या वचनामध्ये आपण वाचतो. या शास्त्रपाठाला जे हेडिंग देण्यात आले, जे टायटल देण्यात आलेलं आहे, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की वागणूक आणि कृती सुधारा. कारण यहुदी लोक, इस्रायल लोक हे देवाच्या मंदिरामध्ये भक्तिभावाने येत होते. मंदिरामध्ये ते देवाची उपासना करीत होते. परंतु ज्या ठिकाणी ते काम करत होते त्या ठिकाणचं त्यांचं जीवन हे मंदिरातील उपासनेपेक्षा वेगळं होतं. या ठिकाणी इर्मयाचा ग्रंथ याचा 7वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वराच्या मंदिरद्वारात उभा राहा व हे वचन जाहीर कर. यहुदाचे सर्व लोक हो, परमेश्वराचे भजन पूजन करण्यासाठी या द्वाराने आत जाता ते सर्व तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. म्हणजे या ठिकाणी उपासनेसाठी भजन पूजन हा शब्द या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. आणि 4थ्या वचनामध्ये या ठिकाणी संदेष्टा म्हणतो, हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर असे बोलून लटक्या भाषणावर भिस्त ठेवू नका. या ठिकाणी इर्मया संदेष्टा या ठिकाणी देवाच्या लोकांना धमकावत आहे, यासाठी की त्या लोकांची भिस्त मंदिर आणि मंदिरातील उपासनेवरती होती. परंतु हेच लोक तत्कालीन समाजामध्ये देवाची इच्छा डावलून आपल्या इच्छेप्रमाणे वागून देवाच्या मंदिरामध्ये येऊन देवाची उपासना करण्यामध्ये आनंद मानत होते. याच पार्श्वभूमीला अनुसरून प्रभू येशू ख्रिस्त आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा प्रगट करत आहे. यावेळेस आपण योहान शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि यातील काही वचनाकडे जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की 20व्या वचनामध्ये ती शमरोनी स्त्री प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणते, आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान येरुशलेमेत आहे. या स्त्रीच्या बोलण्यामध्ये ती 2 गोष्टींचा उल्लेख करते. ती म्हणते की आमचे पूर्वज डोंगरावर उपासना करत होते आणि आपण म्हणता की येरुशलेम मधील मंदिरामध्ये आम्ही उपासना करावी. आणि ह्या तिच्या विचाराला प्रत्युत्तर देत असताना प्रभू येशू ख्रिस्त 23व्या वचनामध्ये किंवा पुढच्या वचनामध्ये तो असं म्हणतो, येशू तिला म्हणाला, बाई, तुम्ही पित्याची उपासना ह्या डोंगरावर व येरुशलेमेतही करणार नाही अशी वेळ येत आहे, हे माझे खरे मान. आणि 23व्या वचनामध्ये तो म्हणतो, तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे. कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे. या टेक्स्टमध्ये आपण पाहतो की शमरोनी स्त्रीनं तिच्या विचारामध्ये वापरलेले 2 शब्द प्रभू येशू ख्रिस्तानं रिप्लेस केलेले आहेत. आणि डोंगर आणि येरुशलेममधील मंदिर याच्या ऐवजी या ठिकाणी येशू ख्रिस्तीला म्हणतो, आत्म्याने आणि खरेपणाने आपण देवाची उपासना केली पाहिजे. वर्शिपर्स मस्ट वर्शिप गॉड इन स्पिरिट अँड इन ट्रूथ. बऱ्याच वेळेला आम्हाला असं वाटतं की आत्म्याने उपासना करणं म्हणजे काहीतरी भावनिक वलय त्या ठिकाणी निर्माण होणं किंवा एक प्रकारच्या चैतन्यामध्ये आपण उपासना करणं. परंतु हे 2 शब्द आत्मा आणि खरेपणा, स्पिरिट अँड ट्रूथ, हे 2 शब्द येशू ख्रिस्ताची जीवनशैली प्रकट करणारे आहेत. जीसस क्राइस्ट बीइंग द वर्शिपर ऑफ लॉर्ड गॉड, परमेश्वराचा पुत्र या नात्यानं
येशू ख्रिस्त हा पित्याची उपासना करणारा आणि पित्याची उपासना कशी करावी हे शिकवणारा प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी तुम्हाला आणि मला सांगत आहे की आपण आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करावी. संत पाऊल करिंथ्यरास पहिले पत्र याचा 6वा अध्याय आणि 12 ते 17 या वचनामध्ये शुद्धता आणि अशुद्धता या संबंधी सांगत असताना ह्यातील विसंगती तो सांगतो. आणि 17व्या वचनामध्ये तो म्हणतो, जो प्रभूशी जडला तो व प्रभू एक आत्मा आहे. इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेशन आहे, ही इन्क्लुसिव्ह भाषा आहे. ही or she that is joined to the Lord is one spirit with the Lord. जो प्रभूशी जडला, जी प्रभूशी जडली, तो किंवा ती व प्रभू एक आहे, एक आत्मा आहे. म्हणजेच या ठिकाणी जो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे, तोच प्रभू येशू ख्रिस्त आत्मिक स्वरूपामध्ये जेव्हा आम्ही त्याच्यामध्ये जगतो आणि तो आमच्यामध्ये जगतो, तेव्हा आत्मा आणि खरेपणा हे 2 शब्द जे उपासनेशी संबंधित आहेत ते येशू ख्रिस्ताशी जोडलेले आहेत हे आमच्या निश्चित अर्थानं लक्षात येतं. म्हणजेच भूतकाळातील 2 शब्द डोंगर आणि यरूशलेमातील मंदिर ही स्थळ दर्शक जी ठिकाणं आहेत, त्या ठिकाणांच्या ऐवजी आत्मा आणि खरेपणा हे 2 शब्द स्वतः येशू ख्रिस्ताशी संबंधित असलेले हे 2 शब्द आहेत. म्हणजेच येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला उपासनेचा एक पॅटर्न, उपासनेची एक पद्धत, उपासनेचा एक नमुना त्याच्या जीवनातून तुम्हाला आणि मला घालून देत आहे. आणि प्रियानो, तुमची आणि माझी हीच गरज आहे की आपण येशूनं घालून दिलेला हा जो पॅटर्न आहे तो आचरणात आणावा. संपूर्ण शुभर्पणामध्ये जर आपण बघितलं तर येशू ख्रिस्त आणि जनसमुदाय हे समीकरणच 4ही शुभवर्तमानामध्ये आम्हाला दिसून येतं. जीसस वॉज फाउंड टू बी विथ क्राऊड ऑल द टाइम्स. परंतु जेव्हा तो एकटा असे, एकांतवासात असे, वेन ही वॉज लोनली, ही वॉज फाउंड टू बी विथ हिज हेवनली फादर. आणि तो एकांतामध्ये असताना तो आपल्या स्वर्गीय पित्याजवळ होता. आणि प्रियजनो, स्वर्गीय पित्याच्या सानिध्यात मिळणाऱ्या सामर्थ्याच्या द्वारे तो भरला जात होता. पित्याचं सानिध्य त्याच्यासाठी एक प्रकारचं चार्जिंग प्लेस होतं. ही वॉज बिंग एम्पावर्ड बाय द पॉवर ऑफ गॉड. आणि ह्या सामर्थ्याचा उपयोग लोकांच्या आरोग्यासाठी, लोकांच्या कल्याणासाठी केला जात होता. त्याने लोकांची आर्तवाणी ऐकली. आंधळा बारतीमय रस्त्यामध्ये त्याला आवाज देत होता, अहो येशू, दाविदाचे पुत्र, आम्हावर दया करा. आणि येशू ख्रिस्ताने त्याची वाणी ऐकली. ही लिसन टू द क्राईज. आणि त्यांनी अनेकांना आरोग्य दिलं. अनेक जण बरे झाले. प्रियानो, ही लिबरेटेड दी बाउंडेड. जे सैतानी बंधनामध्ये होते, सर्व प्रकारच्या सामाजिक रूढी परंपरेमध्ये अडकलेले होते, त्या सर्व प्रकारच्या बंधनातून प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना मुक्त केलं. आणि एवढंच नाही, परंतु त्यांना सामाजिक दर्जा मिळवून दिला, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये रिहॅबिलिटेशन म्हणतो. जे उपेक्षित होते, जे दुर्लक्षित होते, जे डिस्पाइज, तुच्छ गणलेले होते, अशा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तानं जगण्याची एक नवी उमेद दिली. आणि आपल्या सेवा कार्याच्या द्वारे त्यांना देवाच्या राज्यामध्ये आणलं. जक्कई जकातदार जसा येशूला पाहण्यासाठी आतुर होता, तितक्याच अधिक आतुरपणे येशू ख्रिस्त सुद्धा त्याला भेटण्यासाठी आतुरतेनं त्याच्या शोधामध्ये होता. कारण पापी जन शोधण्यासाठी आणि पापी लोकांना तारण्यासाठी तो या जगामध्ये आला. प्रियानो, ही फॉरगिव्ह द सिनर्स. जे लोक हातामध्ये दगड घेऊन
बेबिचारी स्त्रीला दोष देऊन तिला दंड करण्यासाठी उभे होते. परंतु जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं, ज्याने कोणी अद्याप पाप केलं नाही किंवा ज्याने कोणी पाप केलं नाही त्याने प्रथम तिला दगड मारावा, ते सर्व तेथून निघून गेले. आणि ती स्त्री एकटी आहे हे पाहून येशू तिला म्हणाला, बाई, तुला कोणी दंड केला नाही काय? मीही तुला दोष देत नाही किंवा तुला दंड करत नाही, पण इथून पुढे पाप करू नकोस. येशू ख्रिस्तानं सर्व पापांची आणि अपराधांची क्षमा केली. प्रियजन हो, येशू ख्रिस्ताची सेवा ही त्याने पित्याची केलेली उपासना आहे. आणि प्रभू येशूमध्ये जेव्हा आपण एकत्रितपणे मंदिरामध्ये येतो तेव्हा आपल्या सर्वांच्या एकत्रित येण्याला पूर्णत्व लाभतं. हिज बीइंग विथ अस ब्रिंग्स फुलनेस टू अवर गॅदरिंग. आमच्या एकत्रित येण्याला पूर्णत्व लाभतं, कारण येशू ख्रिस्त आमच्यामध्ये उपस्थित असतो आणि म्हणूनच त्याला मंडळी असं नाव देण्यात आलेलं आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण मंदिरामध्ये जरी एकत्रित येऊ शकत नसलो तरी ज्या आपल्या उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताने उपासनेचा पॅटर्न, उपासनेची पद्धत आम्हाला घालून दिलेली, आखून दिलेली आहे, आमच्यासाठी तयार केलेली आहे, तो पॅटर्न आपण फॉलो करावा अशी देवाची प्रभू येशू ख्रिस्तामध्ये इच्छा आहे. चार भिंतीच्या बाहेर पडून जी उपासना आपण करावी अशी देवाची इच्छा आहे, ती पूर्ण करण्यासाठी जणू काही देव तुम्हाला आणि मला ही संधी देत आहे. या उपासनेच्या माध्यमातून जेव्हा आपण देवाच्या पवित्र चरणाजवळ येतो त्यावेळेस आपण देवाने सांगितलेल्या विधींचं पालन करतो. आणि जेव्हा प्रभोजनाच्या विधीमध्ये आपण सहभागी होतो त्यावेळेस मेजावरची अक्षरं आम्ही वाचतो आणि ती अक्षरं आमच्यासाठी देवाचा एक आदेश आहे. त्या ठिकाणी संत पाऊल म्हणतो, जे मला प्रभूपासून मिळालं तेच मी तुम्हाला सांगतो, ते हे की ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताला विश्वासघाताने धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, शुभकार स्मरण करून ती मोडली आणि म्हटले की हा खा, तुम्हाकरता मोडलं जात आहे माझं शरीर आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. प्रियानो, ही जी उपासना आहे आणि प्रभू येशू ख्रिस्तानं तुम्हाला आणि मला उपासनेचा जो पॅटर्न घालून दिलेला आहे त्याच्या स्मरणार्थ आपण या उपासनेच्या द्वारे देवाशी जोडलं जाणं हीच आज काळाची गरज आहे. परमेश्वर या संदेश वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद देव यासाठी की आज देवाच्या सानिध्यासाठी भुकेलेले, देवाच्या सानिध्याची अपेक्षा करणारे अनेक जण आमच्या अवतीभोवती असतील, आमच्या आजूबाजूला असतील आणि जिवंत देवाचे उपासक या नात्याने, देवाचे उपासक या नात्याने आज आपण त्या सर्वांना त्या जिवंत देवाची ओळख घडवून आणण्यासाठी आपण खऱ्यापणानं, आत्म्यानं आणि खरेपणानं त्याची उपासना करून त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया. परमेश्वर या संदेशाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे तू आम्हाला तुझी इच्छा प्रगट केलेली आहेस आणि आज योहान कृष्णभरपणाचा 4था अध्याय आणि 23व्या वचनामध्ये तू म्हणतोस, उपासकाने आत्म्यानं आणि खरेपणानं माझी उपासना करावी. होय प्रभू, आणि हे 2 शब्द म्हणजे तुझा पुत्र आणि आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याने आमच्यासाठी घालून दिलेला उपासनेचा पॅटर्न आहे. आणि जेव्हा आम्ही तो आचरणात आणतो, आम्ही जेव्हा तो पॅटर्न अनुभवतो तेव्हा खरोखरच खऱ्या उपासनेमध्ये आम्ही सहभागी होतो आणि त्याच्याद्वारे आम्हाला एक वेगळा आणि आध्यात्मिक आनंद प्राप्त होतो. त्या आध्यात्मिक जीवनामध्ये जगण्यासाठी प्रभू तू आमचं सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण सर्वजण आपल्या उद्धारक ख्रिस्ताने शिकवल्याप्रमाणे मिळून म्हणूया, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज खास. आम्ही जसं आमच्या ऋणांना सोडले आहे तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गुण ही सर्व काळ तुझीच आहे. आणि आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे
देवाने देऊ केलेली शांती आपली मने आणि आपले अंतःकरणे ख्रिस्त येशूमध्ये राखो आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आणि देवाने निवडलेल्या त्याच्या सर्व लहान तो प्रियजनांबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन.